भाई पाऊस बघा काय थांबायचं नाव नाही घेते. एवढा इथे बसतो खेतवाडीतला सगळ्यात जुना गणपती. तर ही आहे मित्रांनो खेतवाडीच्या सुखकर्त्याची ट्रॉली आणि बघा कलर वगैरे लावून ठेवलेली आहे आणि मंडप उभा राहायला पण सुरुवात झालेली आहे. माहिती की आता 15 ऑगस्टला आगमन आहे. ते पाद्यपूजन आपण कव्हर केला होता. यावर्षी आगमन असणार आहे परळ वर्कशॉपमधून कृणालदादा आले. या एवढ्या मोठ्या मंडपात आपला मुंबईचा महाराजा बनणार आहे. तुम्ही बघू शकता ही मंडप तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे मंडप. हा खेतवाडीचा राजाचा आगमन सोहळा हा आहे 16 ऑगस्ट रोजी. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण वेगळ्या रूटने खेतवाडीत चाललो आहे. आपण ग्रँड रूट स्टेशनला उतरलो. ईस्टवरून चालत चालत आपण चाललो आता खेतवाडीत. बघा पाऊस बघा किती आलेला आहे. तुम्ही बघू शकता वारा पाऊस आलेला आहे. तिकडनं आपल्याला सरळ जायचं आहे. 10 मिनटं चालत जायचं आपल्याला खेतवाडीत. पाऊस बघा किती जोरात येतो. इकडनं आल्याच्या नंतर 2 रोड लागतील. इकडे एक जायचं, इकडे एक रोड आहे. सरळ जायचं आपल्याला. भाई पाऊस बघा काय थांबायचं नाव नाही घेते. एवढा जोरात पाऊस येतो. भरलंय बघा किती इथे. आता इथून आलो आपण. इथून आपल्याला सरळ जायचं आहे. एक 5 मिनटं चालत आहे आपल्याला जायचं आणि पुढे जाऊन राईट मारायचं आहे. अब तो हायवेवरनं आपण बोललो ना राईट मारला आहे. राईट मारल्याच्या नंतर इथे सरळ जायचं आपल्याला आणि पहिला लेफ्ट मारायचा आहे. मग खेतवाडी लागणार. चला चला फायनली आपण खेतवाडीत पोचलेलो आहे. आता आपण 13वी गल्लीपासून सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहे खेतवाडीमध्ये. खेतवाडीमध्ये सगळे मंडप, परत पाद्यपूजन, ट्रॉलीपूजन, आगमन डेट सर्वांची आपण अपडेट घेणार आहोत. मला एका मित्रांनी कमेंट केली होती की दादा खेतवाडीतले सगळ्यांची अपडेट घे. तर बोललो नक्की आहे बघा. यांनी मॅसेज केला होता मला. तर हो तुझ्यासाठी अपडेट घ्यायला आलो आहे. तर खेतवाडीत आलो आहे आपण. तर चला पटकन कुठलीही देर न करता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. हर एक प्रकारचा कंटेंट आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. काल वारीचा व्हिडिओ टाकला, दहीहंडीचे व्हिडिओ असतात, पाद्यपूजन, ट्रॉलीपूजन, आगमन आता सुरुवात होईल. तर सर्व तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. तर आता आपण सुरुवात करत आहोत 13वी गल्लीपासून. आणि येता येता मी आज वेगळ्या रूटने आलो. दरवर्षी मी सँडस रोडवरनं येतो, पण यावर्षी म्हणजे या टायमाला मी जरा ग्रँड रोडवरनं आलो आहे. तर ग्रँड रोडवरून पण तुम्हाला इझी पडेल. एक 5 ते 10 मिनटं फक्त चालत आहे. सगळा रूट तुम्हाला दाखवत मी आता 13वी गल्लीपर्यंत पोहोचलो आहे. तर त्याला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. बरं गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो आता आपण आहे 13वी गल्लीमध्ये. 13वी गल्लीमध्ये बसतो मुंबईचा अनंत. आणि इकडची ट्रॉली मागच्या रविवारीच आपल्या परेल वर्कशॉपमध्ये आलेली. तर इकडे अजून मंडप वगैरे काय उभारणं अजून केलेलं नाही आहे. तर इकडे तुम्हाला बघा स्ट्रेट प्लेन दिसतो आहे. म्हणजे आता काहीच नाही आहे पुढे वगैरे जाऊन पण मतलब नाही आहे. अजून मंडप वगैरे बांधण्यात आलेलं नाही आहे. आणि इथे बसतो मुंबईचा अनंत 13वी गल्लीमध्ये. आणि यावर्षी कृणालदादा पाटील मूर्ती साकारणार आहे परेल वर्कशॉपमधनं. आणि आगमनाला तुम्ही नक्की या. आगमन लवकरच तुम्हाला समजेल. आगमनाची डेट ऑफिशियल पेजवर तुम्हाला लवकरच भेटेल. तर 13वी गल्लीमध्ये बसतो मुंबईचा आनंद. आता आपण जाऊया 12वी गल्लीमध्ये. चला इकडून आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपण पुढं आल्याच्या नंतर बघा इथे खेतवाडीचा गणराजचा बॅनर लावलेला आहे. खेतवाडी 12वी गल्लीमध्ये बसतो. यंदाचं हे 67वा वर्ष आहे. तुम्ही बघू शकता यावर्षी राजूदादा शिंदे मूर्ती साकारणार आहे. 8 वर्षानंतर आपल्याला परळ वर्कशॉपमधनं आगमन बघायला भेटणार आहे. तर इकडे बघूया आपण पुढं काय मंडप वगैरे बांधलेलं आहे का मंडपाची काय अपडेट आहे का पुढे बघूया जाऊन. याचं ट्रॉली पूजन वगैरे झालेलं आहे. पाद्यपूजन असतं जागेवर, पण अजून काय इकडे बॅनर वगैरे काय लावलेलं नाही आहे. तर चला थोडा पुढे जाऊन बघूया अजून काय अपडेट भेटते का आपल्याला खेतवाडीच्या गणराजची. तर बघा
इथेच गणपती बसतो आणि इथेच मोठा मंडप असतो खेतवाडीच्या गणराजचा. आणि इथे ना डेकोरेशन खूप भारी असतं. पूर्ण आतमध्ये AC ने सजवलेलं असतं आणि आतमध्ये डेकोरेशन पण खूप भारी असतं. खेतवाडी 12वी गल्लीमध्ये डेकोरेशन. आता अजून काही अपडेट नाही आहे इकडं. ट्रॉली मागच्या संडेला परेल वर्कशॉपमध्ये गेली आहे. यावर्षी राजूदादा शिंदे मूर्ती साकारणार आहेत. चला आता पुढे जाऊया 11वी गल्लीमध्ये. इथून जायचं आपल्याला 11वी गल्लीत. तर मित्रांनो आता आपण खेतवाडी 11वी गल्लीत आलो आहे. मुंबईचा महाराजा या मंडळात. आणि इथं तुम्ही बघू शकता मंडप बघा किती मोठा बांधलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की गणपती किती मोठा असेल यावर्षी. इथेच बाजूला मंडप बनवतात आणि इथेच गणपती साकारतो मुंबईचा महाराजा. आणि इथे बाजूलाच गणपती बसतो मुंबईचा महाराजा. आणि आगमन पूर्ण खेतवाडीमध्ये असतं. यावर्षी आपल्याला लवकरच आगमन पण बघायला भेटेल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मंडप हा मला वाटतं कमसे कम 50 फुटाचा तरी मंडप असेल. आणि आतमध्ये ट्रॉली आहे. त्या ट्रॉलीचा बघा तुम्हाला मधला जो लोखंडाचा खांब आहे तो दिसतोय बघा, बॅकअपसाठी असतो बघा. मधला खांब दिसतोय. ट्रॉली म्हणजे आतमध्येच आहे. ही आहे मित्रांनो मुंबईच्या महाराजाची ट्रॉली खेतवाडी 11वी गल्ली. तुम्ही बघू शकता कारागीर काम करतात ते मंडपाचं. आपणाला आतमध्ये बघा बांबू बघा कसे वरती उचलून येतोय. जोरात काम चालू आहे. या एवढ्या मोठ्या मंडपात आपला मुंबईचा महाराजा बनणार आहे. तुम्ही बघू शकता ही ट्रॉली आहे मुंबईच्या महाराजाची. मधला लोखंडचा खांब बघा किती मोठा आहे. ही अशी अपडेट आहे मुंबईच्या महाराजाची. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊन ट्रॉली पाहिली. आणि जेव्हा मूर्ती बनायला सुरुवात होईल तेव्हा आतमध्ये अलाउड नाही करणार आहे. आणि कोणीही जेव्हा गणपती रेडी होईल प्लीज कोणी गणपती बनताना व्हिडिओ काढू नका. आणि एवढीच मी इथली अपडेट देतो. आता मी आतमधली ट्रॉली वगैरे दाखवली आहे. ट्रॉलीचा जो मधला लोखंडचा खांब आहे तो पण किती मोठा आहे बघा. आणि किती फूट असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. यंदा मुंबईचा महाराजा किती फूट असेल मला नक्की कमेंट करून सांगा. हे पूर्ण पॅक करणार आणि इकडे कोणालाही आतमध्ये एंट्री देणार नाही आहे. आणि यावर्षी मूर्तिकार असणारे पुन्हा एकदा सुनील वराडकर. तेच मूर्ती साकारणार आहेत मुंबईचा महाराजा. यंदा मुंबईचा महाराजा किती फूट असेल आणि कोणत्या रूपात असेल हे तुम्हाला आता येत्या आगमना डेटमध्ये समजेल. आणि इथं मंडप वगैरे असतो. इथे मंडप अजून काय बांधला नाही आहे. तर गेल्या संडेलाच आपल्याला इथे ट्रॉली पूजन झालं होतं संध्याकाळी. इकडे मंडप बांधलेलं आहे. मंडप तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे मंडप हा. इकडे साकारणारे मुंबईचा महाराजा. आणि मंडप वगैरे अजून काय बांधलं नाही आहे पण आतमध्ये मुंबई साकारणारे मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्ली. आणि इकडं समोर आहे ना एक वेळी खेतवाडीचा 21 मुखी बसायचा पण आता बसत नाही. मुंबईच्या महाराजाच्या समोरच खेतवाडीचा 21 मुखी बसायचा पण आता बसत नाही. आणि बाजूला एक गणपती बसायचा. आपण आता 3 मंडळाची अपडेट घेतली. खेतवाडी 13वी गल्ली, खेतवाडी 12वी गल्ली आणि खेतवाडी 11वी गल्ली. तर 3 मंडळाची आपण अपडेट घेतली. खेतवाडीचा 11वी गल्ली मुंबईचा महाराजा बसतो बाजूलाच, म्हणजे आता तिकडेच साकारणार आहे. आणि आपल्याला कुठल्या रूपात यावर्षी बघायला भेटेल. आगमन डेट अजून रिव्हील नाही झालेली आहे. तर लवकरच मला वाटतं ऑगस्टच्या महिन्यातच आगमन असेल आणि लवकरच आपल्याला डेट समजेल. आणि ते अजून काही अपडेट नाही आहे, म्हणजे आगमनाची डेट वगैरे असा बॅनर वगैरे नाही लावलेलं आहे. ऑफिशियल डेट लवकरच जाहीर होईल मुंबईच्या महाराजाची आगमन डेट. आणि तुम्हाला मंडप वगैरे अजून दाखवलं आहे. मंडप वगैरे अजून बनलेला नाही आहे. तर आता फक्त मंडप बनला आहे. तो फक्त आता गणपती जिथं रेडी होणार आहे तिथंच फक्त मंडपाचं काम चालू आहे. आतमध्येच गणपती रेडी होणार आहे जिथं दरवर्षी मुंबईचा महाराजा साकारतो. यावर्षी किती फूट असेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता आपण डायरेक्ट पुढे जाऊया. मित्रांनो खेतवाडी 11वी गल्लीचे आणि त्याच्या समोरच्या मंडळाची आपण अपडेट घेतली. 12वी 13वी गल्लीची पण अपडेट घेतली. आता आपण आलो खेतवाडी 10वी गल्ली. आणि 10व्या गल्लीमध्ये बसतो मित्रांनो खेतवाडीचा बाप्पा. तर इकडे अजून तरी काही मंडपाची अपडेट नाही आहे. तुम्ही बघू शकता
इथे खेतवाडीचा बाप्पा असतो. इथं जी ट्रॉली कदाचित असू शकते, पण काय यंदा नवीन ट्रॉली बनवली पण असेल आणि ट्रॉली वर्कशॉपला पण गेली असेल. आणि इकडे अजून तरी मंडपाची अपडेट नाही. खेतवाडीचा बाप्पा इथेच बसतो, खेतवाडीचा 10व्या गल्लीत. आणि मित्रांनो इथे डेकोरेशन पण खूप छान असतं. तर चला आता आपण आता आपण 10व्या गल्लीमध्ये होतो आणि 10व्या गल्लीच्या बरोबर समोर बसतो ओम तांडव. तर इथे ओम तांडव उत्सव मंडळाचा गणपती बसतो. तर मित्रांनो इकडे पण काय अपडेट नाही अजून. आणि इथे ओम तांडव उत्सवाचा मंडळाचा गणपती बसतो. आणि इथे गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की गेल्या वर्षी जागेवरच मूर्ती घडवली होती कृणालदादा पाटील यांनी. यावर्षी परळ वर्कशॉपमध्ये कृणालदादा पाटील हे मूर्ती साकारणार आहेत ओम तांडव उत्सव मंडळाची. आणि ह्याच्याच बाजूला बरोबर बसतो खेतवाडीचा युवराज. इकडे बघा. आणि इथे खूप सुंदर असं 1 इंचाची गणपती बाप्पांची मूर्ती असते बघा. इथेच असतो. इथे पण अजून काही अपडेट नाही आहे. ह्यांची पण दोघांच्या ट्रॉल्या कुठल्या वर्कशॉपला गेल्यात माहिती नाही. एक तर परेल वर्कशॉपला गेली आहे, दुसरी अजून माहिती नाही, त्याची अपडेट नाही आहे. तर लवकरच आगमनाची तुम्हाला डेट जाहीर होईल ओम तांडव उत्सव मंडळाची आणि खेतवाडीच्या युवराजची. तर इथे कसं 1 रुपयाचा कॉईन टाकला ना त्या खेतवाडीच्या युवराजच्या इथं, तर 1 इंचाची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. खूप भारी इकडं आपल्याला बघायला भेटते. आणि चला आता इकडनं आपण जाऊया खेतवाडी 9व्या गल्लीमध्ये. चला इकडनं आपल्याला लेफ्ट मारायचं आहे, सरळ जायचं. इकडे ना कुणाल पाटील दादा यावर्षी मूर्ती साकारणार आहे. पण यावर्षी इकडे जागेवर मूर्ती नाही आहे आपली. तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी गणपती जागेवरच होता आणि आगमन जागेवरूनच होतं. यावर्षी आगमन असणार आहे परळ वर्कशॉपमधून. कृणालदादा पाटील मूर्ती साकारणार आहे. तर लवकरच तुम्हाला आगमन डेट पण जाहीर होईल. आणि यावर्षी त्यांनी नवीन ट्रॉली बनवलेली आहे, 360 ट्रॉली बनवलेली आहे. तर यावर्षी आगमन बघायला वेगळीच मजा येणार आहे परळ वर्कशॉपमधनं. तर चला आता आपण आणि बाजूलाच खेतवाडीचा युवराज पण बसतो. त्याची पण ट्रॉली आता कुठल्या वर्कशॉपमध्ये माहिती नाही, पण बाजूबाजूलाच गणपती बसतात. तुम्हाला मी लोकेशन सांगितलेलं आहे. तर चला इथे काय अपडेट नाही अजून. चला आता आपण चला मित्रांनो आता आपण 10व्या गल्लीची अपडेट घेतली आणि ओम तांडव उत्सव मंडळ आणि खेतवाडीचा युवराज या मंडळाची आपण अपडेट घेतल्याच्यानंतर थोडं पुढं आलो खेतवाडीची 9वी गल्ली. तर इकडे गेल्या वर्षी बसलेला खेतवाडीचा चिंतामणी गेल्या वर्षी 75 वर्ष होतं, यावर्षी 76 वर्ष आहे. आणि मंडप वगैरे अजून काय अपडेट नाही आहे, मंडप वगैरे अजून काय बांधलं नाही आहे. तुम्ही बघू शकता ट्रॉली तर कारखान्यात पोचलेली आहे. तर यावर्षी मूर्तिकार असणार आहे सिद्धेश दादा मिसाळ आणि योगेश दादा हे कदाचित असू शकतात. तर ट्रॉली गेलेली आहे गणसंकुलमध्ये. आणि इथे बघा बॅनर लावलेला आहे गेल्या वर्षीचा खेतवाडीचा चिंतामणी. आगमन होतं 10 ऑगस्टला. खेतवाडीचा चिंतामणी 9व्या गल्लीमध्ये बसतो. तर इकडची अशी अपडेट आहे. आता आपण पुढे जाऊया खेतवाडी 8व्या गल्लीमध्ये. 8व्या गल्लीत जाऊया आपण. आता खेतवाडीचा चिंतामणीची अपडेट घेतली. यावर्षी त्यांचा मूर्तिकार मला वाटतं सिद्धेश मिसाळ असू शकतो. आणि अजून तरी काही रिव्हील नाही, पण कदाचित आगमनाची डेट आता तुम्हाला माहिती आहे की ऑगस्टमध्ये प्रत्येक आगमन चालू होती. आणि एवढी अपडेट होती खेतवाडी 9व्या गल्लीची, खेतवाडीच्या चिंतामणी. तर मित्रांनो खेतवाडी 9व्या गल्लीची अपडेट घेतल्यानंतर आपण आलो खेतवाडी 8व्या गल्लीमध्ये. इकडे बसतो खेतवाडीचा महागणपती. आणि खेतवाडीच्या महागणपतीचं पण आपण मंडप अपडेट वगैरे काय नाही अजून, मंडप वगैरे बांधलेलं नाही आहे. आणि पाठीच गणपती त्याच्या तो म्हणजे रेडी होतो, पाठीच मूर्ती साकार होते. आणि इथे अजून मंडप वगैरे बांधलेलं नाही. गेल्या वर्षी भरपूर मोठा मंडप होता, यावर्षी अजून काय अपडेट नाही आहे इकडची. तर आगमन पण इथूनच असतं. चला आता इकडे आपण जाऊया पुढे. इकडे बसतो समोर खेतवाडीचा राजा. चला पुढे जाऊया आता. मित्रांनो आपण खेतवाडीच्या ट्रॉलीचा व्हिडिओ टाकला होता. इथे बसतो खेतवाडीचा राजा समोरच. आणि याचा बॅनर इथं दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. खेतवाडीचा राजाचा आगमन सोहळा हा आहे 16 ऑगस्ट रोजी 9 वाजता घनसंकुलमधनं असणार आहे. तर आणि मूर्तिकार अनिकेत दादा शेवाळे हे मूर्तिकार असणार आहे. तर बघा 16 तारखेला आगमन आहेत खेतवाडीचा राजाचं, तुम्ही बघू शकता.
आणि इथं बॅनर पण लावलेला आहे. तर इकडे बसतो खेतवाडीचा राजा. मंडप वगैरे अजून उभारलेले नाही आहे. तर 16 तारखेला आगमन आहे. तर तुम्हाला माहिती आहे 1 महिना राहिलेला आहे. आता 1 महिना पण नसेल, 20 दिवस राहिले, 20-25 दिवस. ते एवढीच अपडेट आहे खेतवाडीच्या राजाची. आणि आपण ट्रॉलीचा व्हिडिओ पूर्ण टाकला होता आपल्या चॅनलवर, तर कोणी बघितला नसेल तर नक्की बघा. चला आता इकडनं आपण जाऊया खेतवाडी 7व्या गल्लीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे खेतवाडी 7व्या गल्लीमध्ये. आणि 7व्या गल्लीमध्ये तुम्ही बघा असाल खेतवाडीचा मोरया इकडे बसतो. आणि यांचं आगमन आहे 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. परेल वर्कशॉपमधून असणारे मूर्तिकार असणारे सिद्धेशदादा दिघोले. तर तुम्ही बघू शकता अजून मंडप वगैरे उभं नाही राहिलेलं आहे. आता आज तारीख किती आहे? आज 21 तारीख. बरोबर 1 महिन्यानी आगमन आहे. आणि इथे खेतवाडीचा मोरयाचा गेल्या वर्षीचा फोटो लावलेला आहे खेतवाडीचा 7वी गल्ली. तर एवढीच अपडेट आहे इकडची. आता आपण जाऊया पुढे. चला 23 ऑगस्टला रेडी राहा. 23 ऑगस्टला आगमन आहे परेल वर्कशॉपमधून सकाळी 11 वाजता. परेल वर्कशॉपमधून सकाळी 11 वाजता खेतवाडीच्या मोरयाचा आगमन सोहळा असणार. चला एवढीच अपडेट आहे इकडची. मंडप वगैरे काय अजून बांधलेलं नाही आहे. तर आता आपण जाऊया. बघा इकडे ना 4थी क्रॉस लेन आहे आणि इथे बसतो खेतवाडीचा लंबोदर. तर ह्याची आपण ट्रॉलीची व्हिडिओ टाकली होती. ट्रॉली बघा, ट्रॉली आगमनाला बघा इथे बॅनर लावलेला आहे. मित्रांनो, हा आहे खेतवाडीचा लंबोदर. यंदा 68वं वर्ष आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, खेतवाडी 4थी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ. इकडे देवी पण बसते खेतवाडीच्या आई भवानी. आणि आपल्याला छोट्याशा गल्लीमध्ये खेतवाडीचा लंबोदर बघायला भेटतो. पण तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो अजून काय अपडेट आहे काय नाही बघतो. तर मित्रांनो, या छोट्याशा गल्लीमध्ये आपल्या खेतवाडीचा लंबोदर बसतो. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या गल्लीतनं आगमन होत नाही. गणपती पाठून येतो आणि विसर्जन पण पाठूनच होतो. म्हणजे विसर्जन पण पाठच्या रूटनेच जातो, मागच्या रूटने. तुम्हाला दाखवतो मी. इथे बसतो खेतवाडीचा लंबोदर. हा हायवे आहे. या इकडूनच आपला खेतवाडीचा लंबोदर येतो आणि इथूनच परत रिटर्न मागे जातो म्हणजे विसर्जनाला. बघा या साईडला बसतो खेतवाडीचा लंबोदर. आणि आगमनाचा रूटीन पण असा मागूनच होतो. आणि इथेच बसतो. इकडनंच आपला खेतवाडीचा लंबोदर बाहेर पडतो. आणि आगमनाला पण असाच येतो. आणि बरोबर इथे मंडप असतो त्याचा. आणि इथेच आपला खेतवाडीचा लंबोदर बसतो. त्या छोट्याशा गल्लीमधनं रूट नसतो म्हणून गणपती येत नाही तिकडनं, म्हणून इथूनच जातो. इथं अजून मंडप वगैरे काय बांधलं नाही आहे. आगमनाची डेट पण अजून काय ऑफिशियल रिव्हील नाही झाली आहे. तर एवढीच अपडेट आहे इकडची. बस चला आता आपण पुढे जाऊया. खेतवाडीच्या लंबोदरच्या 4थ्या क्रॉस लेनमध्ये आलेलो आपण गल्लीमध्ये. तर इकडे अजून अपडेट नाही आहे मंडपाची वगैरे काय अजून. आणि आगमनाची डेट अजून रिव्हील नाही झाली आहे. आगमन कधी आहे तर लवकरच तुम्हाला समजेल आगमनाची डेट पण. आणि मी आगमनाचा रूट आणि विसर्जनाचा रूट दाखवलेला आहे. खेतवाडीचा लंबोदर कुठल्या गल्लीने येतो, कुठल्या गल्लीने मागे जातो विसर्जनाला, तर हे सगळं तुम्हाला आता सांगितलेलं आहे. तर हा त्याचा मेन इंटरेस्टचा गेट असतो. पण इकडून बाप्पा येत नाही, बाप्पा येतो पाठून. तर आपण ट्रॉलीचा व्हिडिओ काढला होता आगमनाचा ट्रॉलीला, म्हणजे जेव्हा परेल गणसंकुलमध्ये ट्रॉली गेली होती तेव्हा. तर एवढंच अपडेट इकडचं. आता आपण पुढे जाऊया. चला 4थ्या क्रॉस लेनचं आपण अपडेट घेतली. इकडे बसतो खेतवाडीचा सुख करतात 3री क्रॉस लेन. तर इकडे आता आपण जाऊन आतमध्ये अपडेट घेऊया. इथे बसतो खेतवाडीचा सुख करता 3री क्रॉस लेन. चला पुढे जाऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे परमनंट मंडप जो शेड आहे ना खेतवाडीच्या सुख करताचा इथे बांधलेला आहे. आणि हे बघा पुढे ट्रॉली आहे. ट्रॉली बघूया आपण. तर ही आहे मित्रांनो खेतवाडीच्या सुखकर्ताची ट्रॉली. आणि बघा कलर वगैरे लावून ठेवलेले आहे. येत्या 26 जुलैला खेतवाडीच्या सुखकर्ताचं ट्रॉली पूजन आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त टकाटक ट्रॉली दिसते, एकदम नवीनच्या नवीन. आणि लक्षात ठेवा 26 जुलैला ट्रॉली पूजन आहे खेतवाडीच्या सुखकर्ताचं. नक्की आठवणीने या. चला. आणि हे आपण अपडेट घेतलेली आहे एवढी. मंडप वगैरे काय अजून रेडी नाही झालेले आहे.
तर बघा हा परमनंटली मंडप आहे. एवढा मोठा मंडप आहे, तुम्ही बघू शकता. 40 फुटाचा तरी मंडप असू शकतो. 35 फुटाची मूर्ती असते खेतवाडीच्या सुखकर्ताची. आणि मूर्तिकार असणारे यंदाही सुनील दादा वराडकर हे मूर्तिकार असणार आहेत. तेच जागेवर मूर्ती इकडं साकारतात. गेल्या वर्षी जागेवरच मूर्ती साकारलेली. यावर्षी आपल्याला कुठे मूर्ती बघायला भेटेल येत्या काही काळात समजेल. आता आगमन डेट अजून रिव्हील नाही झाली आहे, पण ट्रॉली पूजन 26 जुलैला आहे. तर रविवार येतो आहे, तर नक्की या. चला, एवढीच अपडेट आहे. चला आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण होतो खेतवाडी तिसरी क्रॉस लेन आणि आपण आता खेतवाडीच्या सुखकर्ताची अपडेट घेतली मंडपाची. ऑलरेडी त्यांचं परमनंट शेड आहे आणि मंडप वगैरे अजून ओपन नाही झालेले. आणि येत्या 26 जुलैला ट्रॉली पूजन आहे. आपण ट्रॉली आतमध्ये पाहिली, ट्रॉलीला कलर विलर लावून मस्तपैकी ट्रॉली सुकवायला ठेवलेली आहे. आणि येत्या 26 जुलैला ट्रॉली पूजन असणार आहे रविवारी. तर नक्की तुम्ही भेट द्या आणि ट्रॉली पूजनला नक्की या. तर खेतवाडीच्या सुखकर्ताच्या. तर चला भेटूया आता पुढच्या अपडेटमध्ये. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आता आपण होतो तिसरा क्रॉसलेनमध्ये आणि त्याच्या समोर अपोजिट साईडला खेतवाडी 6वी गल्ली. इथे बसतो मुंबईचा सम्राट. तर इथे ट्रॉली पूजन आणि पाद्यपूजन आपण दोन्ही कवर केले होते. तर इथे पाद्यपूजन आपण कवर केला होता. ट्रॉली पूजन 4 जुलैला झालं होतं. ट्रॉली पूजनला आपल्याला यायला जमलं नव्हतं. पर इकडं बघा एक दहीहंडी लावलेली आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता, दहीहंडी लावलेली आहे. आणि इथे रोज प्रॅक्टिस असते संध्याकाळी. आणि त्या मंडपाची तरी अजून काही अपडेट नाही आहे. खेतवाडी 6वी गल्ली, मुंबईचा सम्राट बसतो इथे. चला, इथे एवढीच अपडेट आहे. आणि आगमन डेट अजून रिव्हील नाही झाली आहे ऑफिशियल. तर लवकरच तुम्हाला समजेल आगमन डेट कधी आहे. आणि मूर्तिकार असणारे सिद्धेश दादा दिगोले. परेल वर्कशॉपमधनं आगमन असणार आहे. तर लवकरच समजेल आपल्याला. चला, खेतवाडी 6वी गल्ली, मुंबईचा सम्राट. चला आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, ही दुसरी क्रॉसलेन आहे, खेतवाडी दुसरी क्रॉसलेन. इथे बसतो खेतवाडीचा महाराजा. तर यंदा मूर्तिकार आहे सिद्धेश दादा दिगोले, हे मूर्ती साकारणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता, या छोट्याशा गल्लीतून गणपती बाप्पांचं आगमन होतं. आणि तुम्ही बघू शकता, आता मूर्तिकार असणारे सिद्धेश दादा दिगोले, परेल वर्कशॉपमधनं आगमन असणार आहे. ते पुढे मंडप वगैरे अजून काय उभारलं नाही आहे. ही एवढीच अपडेट आहे खेतवाडीचा महाराजाची. चला आता पुढे जाऊया आपण. तर आता आपण खेतवाडी दुसरी क्रॉसलेनची अपडेट घेतली, खेतवाडीचा महाराजा. आणि इथे आपण बघू शकतो, इथे खेतवाडी 5वी गल्ली आहे. इथे बसतो खेतवाडीचा गणाधीश. आणि इथे पण अजून काय अपडेट नाही आहे मंडपाची वगैरे. अजून मंडप वगैरे काय साकारलेलं नाही आहे. मंडप वगैरे साकारलेलं नाही आहे. तर इथे खेतवाडीचा गणाधीश बसतो खेतवाडीच्या 5व्या गल्लीमध्ये. मंडप वगैरे अजून काय अपडेट नाही आहे. यंदा मूर्तिकार असणारे पुन्हा एकदा कुणालदादा डिंगणकर मूर्ती साकारणारे खेतवाडीचा गणाधीश, खेतवाडी 5वी गल्ली. तर आगमन डेट अजून रिव्हील नाही झाली आहे. तर लवकरच रिव्हील होईल. तर आपल्याला बघायला भेटेल लवकरच आगमन डेट. चला आता आपण जाऊया पुढच्या मंडळामध्ये. तर मित्रांनो, आता आपण आहे ना खेतवाडीचा गणाधीश या मंडळाची अपडेट घेतली. कुणालदादा डिंगणकर पुन्हा एकदा मूर्ती साकारणार आहेत खेतवाडीचा गणाधीश. आणि यावर्षी कुठल्या रूपात आपल्याला गणाधीश बघायला भेटेल माहिती नाही, पण लवकरच डेट पण आगमनाची रिव्हील होईल. आणि आता आपण चाललो आहे खेतवाडी 4थ्या गल्लीमध्ये. इकडे बसतो खेतवाडीचा इको फ्रेंडली, खेतवाडी 4थ्या गल्लीमध्ये बसतो. आता बघूया तिकडे काय आपण अपडेट वगैरे आपल्याला बघायला भेटते, अपडेट वगैरे काय भेटते का बघूया. चला आपण आलो खेतवाडी 4थी गल्ली. इथे बसतो खेतवाडी इको फ्रेंडली, खेतवाडीचा राजा, खेतवाडी इको फ्रेंडली. तर 4थ्या गल्लीमध्ये बसतो. इथे पण अजून काय मंडप वगैरे अपडेट नाही आहे. मंडप वगैरे अजून उभं नाही झालेलं आहे. आणि अजून काय आगमनाची डेट पण इथं काय अजून रिव्हील नाही झाली आहे. मूर्तिकार कोण असणार आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण पुढे जाऊया. चला मित्रांनो, आता आपण चाललो आहे खेतवाडी 2ऱ्या-3ऱ्या गल्लीमध्ये. आणि इथे बसतो खेतवाडीतला सगळ्यात जुना गणपती आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि शतक महोत्सवाच्या ठिकाणी चाललेलं आहे. तर इथे बसतो खेतवाडीचा विघ्नहर्ता, खेतवाडी 2ऱ्या-3ऱ्या गल्लीमध्ये. आपण ट्रॉली पूजन कंप्लीट केलं होतं, कवर केलं होतं ट्रॉली पूजन.
आणि पहिल्यांदा ट्रॉली पूजन ठेवलं होतं, तर मस्त झालेलं. आणि चला आता आपण खेतवाडीचा विघ्नहर्त्याची अपडेट घेऊया. तर बघा मित्रांनो, ही खेतवाडी, संपूर्ण खेतवाडी, आणि हे शेवटचं आपण इथूनच सुरुवात करतो दरवर्षी. हे बघा, खेतवाडी तिसरी गल्ली, आणि इथे बसतो खेतवाडीचा विघ्नहर्ता. तर मित्रांनो, याची अपडेट अशी आहे की हे बघा, पुढे मंडप वगैरे आता उभा राहायला सुरू केलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता, तिथे बसतो खेतवाडीचा विघ्नहर्ता. आणि समोर बघा, तिकडे बांबू आलेले आहेत. हा बघा, मंडप उभारणीला किती मोठा मंडप आहे बघा यावर्षी. आणि इथे अशी अपडेट आहे की ह्याचा मूर्तिकार यावर्षी चेंज झालेला आहे, खेतवाडीचा विघ्नहर्ताचा. आणि 15 ऑगस्टला आगमन असणार आहे गणसंकुलमधून. आणि मूर्तिकार असणारे सिद्धेश मिसाळ, योगेश निकम, हे 2 मूर्तिकार असणार आहेत त्या मंडळाचे. आणि यावर्षी आपल्याला आगमन सोहळा लवकरच 15 ऑगस्टला बघायला भेटेल. खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचा आगमन सोहळा लवकरच बघायला भेटेल. बघा, इथे बांबू वगैरे आलेले आहेत आणि मंडप उभा राहायला पण सुरुवात झालेली आहे. तर ही अशी अपडेट इकडची. बघा, ट्रॉली पूजनाचा इथं बॅनर लावलेला. आपण ट्रॉली पूजनाला आलो होतो. बघा, ते बांबू आहे. बघा, ही अशी अपडेट आहे इकडची खेतवाडीचा विघ्नहर्त्याची. आणि हे सगळ्यात जुनं मंडळ आहे खेतवाडीमधलं. यंदाचं हे 90वं वर्ष आहे खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचं. तर आता 10 वर्षात शतकच्या दिशेने चाललेले हे मंडळ आहे. मित्रांनो, खेतवाडीमधलं हे सगळ्यात जुनं मंडळ आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता. याच्या आपण ट्रॉली पूजनाला पण आलो होतो, आणि यंदा पहिल्यांदाच ट्रॉली पूजन ठेवलं होतं. आणि तुम्हाला 15 ऑगस्टला आगमन आहे खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचं. तुम्हाला माझी डेट रिव्हील पण झालेली आहे. आणि मूर्तिकार असणार आहेत सिद्धेश मिसाळ, योगेश निकम, हे मूर्तिकार असणार आहेत. आणि आपल्याला भव्य दिव्य रूप 15 ऑगस्टला बघायला भेटणार आहे खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचं. तर एवढी अपडेट आहे इकडची. आणि चला, आता खेतवाडीतल्या सगळे मंडळाची आपण अपडेट घेतलेली आहे. आणि हा मी ब्लॉग इथेच एंड करतो. आणि हा खेतवाडीच्या अपडेटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पाद्यपूजन कोणाचंच नाही आहे इकडे. ट्रॉली पूजन फक्त एकाचंच आहे, ते आहे 26 जुलै रोजी खेतवाडीच्या सुखकर्त्याचं. खेतवाडी तिसरी क्रॉसलेनमध्ये बसतो. तर त्याच्यात फक्त एक ट्रॉली पूजन 26 तारखेला आहे. बाकी सगळ्यांची आता आगमन सुरू होती. आता तुम्हाला माहिती आहे की आगमनाला सुरुवात झालेली आहे. आपण 26 तारखेला एक आगमन आपल्याला बघायला भेटणार आहे. 26 तारखेला, 26 जुलैला सुयोगचा सम्राट गणसंकुलमधनंच असणार आहे. आणि त्याच्यानंतर 2 तारखेला आणि 2 तारखेला नटराजचं गणपती आहे. आणि विश्वराजा आहे, परत मल्हारी ग्रुप आहे. 3 आगमन आपल्याला बघायला भेटणार आहे 2 तारखेला. आणि 9 तारखेला चेंबूरचा एक गणपती आहे. भरपूर आपल्याला गणपती असे बघायला भेटणार आहे. 16 तारखेला, 15 तारखेला काय खेतवाडीचा विघ्नहर्ता आहे. आणि 16 तारखेला खेतवाडीचा राजा आहे. तर एवढी अपडेट इकडची. पुढे आपल्याला महागमन बघायला भेटेल. असे भरपूर आपल्याला व्हिडिओ बघायला भेटेल. लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अशीच अपडेट तुमच्यासाठी मी नवीन नवीन घेऊन येत जाईल. आणि लवकरात लवकर भेटू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आता पावसाने पण आराम दिलेला आहे. जसं मी खेतवाडीत एंट्री मारली आणि पाऊस थांबला. तुम्हाला स्टार्टिंगला माहिती किती जोरात पाऊस येत होता. मला वाटत होतं की पावसामध्ये मला व्हिडिओ बनवायला भेटेल की नाही. बघा, छत्री आणून ठेवली आज. तर कसा वसा आला आणि पाऊस थांबला. सो चला, प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.